ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी रसिका आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज आपण भारताच्या शाश्वत विकासाचा नवा दृष्टिकोन मांडणाऱ्या ब्लू इकॉनॉमी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आणि आज आपल्या बरोबर आहेत मत्स्य उपकेंद्र तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल येथील मत्स्यशास्त्रज्ञ डॉक्टर विवेक वर्तक सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत करते कार्यक्रमात. आणि पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी असा विचारते की ब्लू इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय? ब्लू इकॉनॉमी म्हणजे मराठीत आपण जर केलं तर त्याला झालं निळी अर्थव्यवस्था. हा बरोबर. त्याचा एकदम समानार्थी मराठीतला हे आहे, अर्थ हम्म. आहे. पण ब्रॉड याच्यावर जर आपण विचार केला तर वर्ल्ड बँकेने त्याची एक डेफिनेशन ठरवलेली आहे. हम्म. वर्ल्ड बँकेनुसार ब्लू इकॉनॉमी म्हणजे काय, निळी अर्थव्यवस्था म्हणजे काय, हम्म. तर आपल्या सागरी संसाधनं जी आहेत त्या सागरी संसाधनांचा शाश्वत वापर करायचा आहे हम्म. आणि त्याच्यातून आपण आपला आर्थिक नफा किंवा आर्थिक वाढ करायची आपापल्या बरोबर. देशांची, असं वर्ल्ड बँक म्हणतं. तेच युरोपियन कमिशन काय म्हणतं की समुद्रातील जी काही तुमची संसाधनं आहेत हम्म. त्याच्यापासून तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊन त्याच्यापासून तुम्ही एक विकास साधा, असं युरोपियन कमिशन म्हणतं. हम्म. आपल्या देशाचं जर बघायचं गेलं तर नीती आयोग जे आहे आपलं, त्यांनीही ब्लू इकॉनॉमीसाठी खूप मेहनत घेतलेली आहे किंवा त्याच्यासाठी नीती आयोगाने खूप चांगल्या गाईडलाईन्सही दिलेल्या आहेत. बरोबर. आणि त्यांच्यानुसार आपली जी काही डीप सी आहेत हम्म. किंवा ऑफशोर रिसोर्सेस हम्म. आहेत त्याचं सस्टेनेबल युटिलायझेशन करून आपल्या देशाचा GDP वाढवणं हे त्यांचं धोरण आहे. असं या डेफिनेशन्स आहेत. पण आपल्या सगळ्या अनुभवातून आज आपण हे मार्गदर्शन शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वांसाठी करताय, तर तुमच्या मते ब्लू इकॉनॉमी म्हणजे काय हे ऐकायला जास्त आवडेल. माझं मत जर बघायला गेलं तर ब्लू इकॉनॉमीमध्ये ह्या सगळ्यांच्या डेफिनेशन आहेत त्याला म्हणजे मी सहमतच आहे आणि ते अतिशय योग्य धोरण आहे ब्लू इकॉनॉमी हे. हम्म. कारण की त्याच्यामुळे आपण बघतोय तर आपल्याकडे 70% आपला जो पूर्ण जर आपण जगाचा किंवा पृथ्वीचा विचार केला तर हम्म. पाणी साठाच आहे. बरोबर. आणि त्याच्यातून आपल्याला जर व्यवस्था आपली सुधारायची असेल आणि त्याचा जर वापर करायचा असेल तर नक्कीच चांगलं आहे. पण माझ्या मते मी थोडं ॲडिशन करेन की जिथे आपण समुद्राचा फक्त विचार करतोय हम्म. तर मला असं वाटतं की समुद्राबरोबरच आपण आपल्या इनलँड वॉटर सिस्टीमचा पण यात समावेश करणं गरजेचं आहे. हम्म. म्हणजे आपल्याकडे ब्लू इकॉनॉमी ही सागरापासून तर मिळणारच आहे, पण आपल्याकडे धरणं आहेत, नद्या आहेत, यांचाही समावेश जर आपण ब्लू इकॉनॉमी मध्ये केला. हम्म. कारण की आपण आता जागतिक पातळीवर जर विचार करायला गेलं तर इनलँड फिश प्रोडक्शनमध्ये आता आपण द्वितीय क्रमांकावर आलेलो आहोत आणि असं असताना तो पण एक ब्लू इकॉनॉमीचा हम्म. पार्ट आहे. म्हणजे त्याच्यातून मिळणारं जे काही आपल्याला ॲक्वाकल्चर प्रोडक्शन म्हणू किंवा इतर जे काही पर्यटन असेल ह्या सगळ्या गोष्टींचाही ह्यात ब्लू इकॉनॉमीमध्ये समावेश व्हायला पाहिजे. म्हणजे सागरी बरोबर इतर गोड्या पाण्यातील साठ्यांचाही ब्लू इकॉनॉमीमध्ये समावेश करावा असे माझ्या मते मला वाटतं. बरोबर. तुम्ही आता म्हणालात की मत्स्य व्यवसायाचा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि ते शेतकऱ्यांच्या उपजीविकेला जोडणारं सुद्धा संसाधन आहे किंवा अगदी. तो व्यवसाय आहे. तर त्याचं ब्लू इकॉनॉमी मध्ये काय स्थान आहे, ते कसं अधोरेखित होतं? ब्लू इकॉनॉमी ही फक्त मत्स्य व्यवसायाशी हम्म. संबंधित नाही हे मला आपल्याला सांगावंसं वाटेल, बरोबर. किंवा प्रेक्षकांनाही मला हे सांगावंसं वाटेल की ब्लू इकॉनॉमीमध्ये काय काय समावेश होतो. हम्म. तर मत्स्य व्यवसाय आहे म्हणजे त्याच्यामध्ये मत्स्य पालन झालं किंवा मासे पकडणं म्हणजे कॅप्चर फिशरीज ज्याला म्हणतो तेही आलं. पण त्याच्याबरोबर इतरही घटक आहेत जसं पोर्ट लेड डेव्हलपमेंट. म्हणजे आपल्याकडे डीप सी मध्ये जे काही वेसल्स आहेत त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट जे आहे त्याचं पण
ब्ल्यू इकॉनॉमीवर चांगला सकारात्मक परिणाम आहे. तर अशा प्रकारची पोर्टची डेव्हलपमेंट, पण शाश्वत विकास याचा समतोल साधून डेव्हलपमेंट. मत्स्य पर्यटन आहे, तो पण एक ह्याचाच भाग आहे. त्याचप्रमाणे मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मिती करणं, त्याचं एक्सपोर्ट करणं, हा पण एक ब्ल्यू इकॉनॉमीचाच पार्ट आहे. त्याच्याप्रमाणे सीबेड मायनिंग हा पण विषय आहे. पण तिथेही मी म्हणतो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखणं हे गरजेचं आहे. आणि आपण जर अजून बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये ग्रीन एनर्जी डेव्हलपमेंट, म्हणजे आपण जी काही विंड एनर्जी आहे किंवा आपल्याकडे लाटांची जी एनर्जी आहे, त्याच्यातून आपण ग्रीन एनर्जी कशी डेव्हलप करू शकतो ह्याचाही ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये समावेश आहे. म्हणजे ब्ल्यू इकॉनॉमी फक्त काही मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य शेती इतकीच मर्यादित नाहीये, तर ह्या सगळ्या व्यापक त्याची डेफिनेशन अशी आहे. आणि आपल्या भारतात ब्लू इकॉनॉमीची काय क्षमता आहे? आत्ताचं काय भारतातली परिस्थिती आहे त्याबद्दलची? आत्ताची जर परिस्थिती बघायला गेलं ना आपण, तर मी थोडक्यात असं म्हणेन की आपण पहिल्यांदा कॅप्चर फिशरीजकडे जाऊया. कॅप्चर फिशरीजमध्ये आपण रिसेंटली आपण आतापर्यंत काय म्हणायचो की आपला 7,500 किलोमीटर लांबीचा आपल्याकडे किनारपट्टी राबलेली आहे देशाला. बरोबर. पण आता तीच नवीन अत्याधुनिक मापकांचा वापर करून ती मेजर केली. ती आता 11,098 एवढं आपली किनारपट्टी व्यापक झालेली आहे. आपल्याकडे 2.3 मिलियन स्क्वेअर मीटर एवढा आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे. तर ब्ल्यू इकॉनॉमीचं धोरण काय आहे की आपण आतापर्यंत जे काही 12 नॉटिकल माईल पर्यंतच आपण जी काही फिशिंग करतोय किंवा त्याचंच रिसोर्सेस युटिलायझेशन करतोय, आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे. आणि त्या पुढे जाताना आपल्याला शाश्वतता, पर्यावरण संतुलन आणि आपल्याला त्यातले धोके कमी करायचे आहेत. बरोबर. म्हणजे आपल्याला थोडक्यात त्याच्या पुढे जाऊन डीप सी लेवलपर्यंत आपल्याकडे खूप मोठे रिसोर्सेस उपलब्ध आहेत. पण तशा लागणाऱ्या वेसल्स, डीप सीच्या वेसल्स ह्यांची निर्मिती आणि त्या निर्मिती करताना सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्याचं पाठबळ, याचं एकत्रित संतुलन करून आपल्याला ते रिसोर्सेस युटिलाइज करायला पाहिजेत. ते अनटॅप्ड रिसोर्सेस आहेत आणि आता ऑलरेडी आपण आता 3ऱ्या क्रमांकावर आहोतच वर्ल्ड लेवलला, जागतिक दर्जावर. जर हे आपण टॅप केले तर मला असं वाटतं की आपण पहिल्या क्रमांकावरही जाऊ. नक्कीच. आणि हे काही लगेच होणार नाही. आणि इव्हन नीती आयोगही म्हणते की लगेच नाही. त्यांनी फेज वाईज ठरवून दिलेलं आहे की आपल्याला फेज वाईज जायचं आहे आणि अतिशय चांगलं धोरण आहे आणि त्याला आपण स्वीकारायला पाहिजे. आपण शाश्वततेबद्दल बोलतो आहोत आता, तर शाश्वत मत्स्य व्यवसाय म्हणजे तुमच्या मते नेमकं काय हे ऐकायला आवडेल. आता मी आपल्याला मगाशी सांगितलं, मत्स्य व्यवसायामध्ये 2 आहेत. मत्स्य कॅप्चर फिशरी म्हणजे आपण जे समुद्रातून मासे पकडतो ते, आणि दुसरं आहे ते मत्स्यपालन म्हणजे ज्याच्यामध्ये आपण संवर्धन करतो ते. बरोबर. 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आत्ताची परिस्थिती आपल्याला मला सांगावीशी वाटेल की एक संशोधन झालंय आणि त्या संशोधनानुसार 2047 ते 2050 मध्ये संपूर्ण समुद्र साठा संपणार आहे. बापरे. म्हणजे मासेंचं उत्पादनच जाणार आहे. तर हे ज्याप्रमाणे आपल्याला धोका दर्शवतं, पण आपण जर शाश्वतता दाखवली तर हा जो 2047 किंवा 50चा कालावधी आहे तो आपण पुढे घालू शकतो, किंबहुना तो येणारच नाही. मग याच्यामध्ये काय आहे तर आपल्याला मासेमारी करताना जे काही शासनाने निकष घालून दिले त्या शासकीय निकषाप्रमाणे ते धोरण अवलंब करून आपण मासेमारी केली पाहिजे. शाश्वत मासेमारी म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचं अशाश्वतता त्याच्यामध्ये नाही पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्याकडे काय करता येईल की नवीन आता स्मार्ट फिशिंग धोरण आलेले. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की कुठे साठा किती आहे, मोठ्या माशांचा साठा किती आहे, छोट्यांचा किती आहे, हे आपल्याला त्याच्यातनं बघता येतं आणि त्याप्रमाणेच फिशिंग करायची. त्याचा फायदा काय होतो की जे छोटे मासे आहेत त्यांना वाढायला काळ मिळतो, त्यांना प्रजनन पुढे करायला संधी मिळते. मोठे मासे आहेत त्यांची मासेमारी होते आणि त्याच्यामुळे समुद्रातला साठा हा वाढतो. तर हे स्मार्ट फिशिंगमुळे शक्य होणार आहे. तर अशा प्रकारचं शाश्वत मासेमारी म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण जर त्याला प्रदूषणाबरोबर जोडायचं म्हटलं तर ते पण एक शाश्वत होतं. कारण की ज्यावेळी आपण निसर्गामध्ये, समुद्रामध्ये प्लॅस्टिकचा वापर करून ते प्लॅस्टिक पोल्युशन होतं, त्याचा डायरेक्ट परिणाम माशांवर आहे. आणि अशा प्रकारे केवळ सरकारनेच सगळी धोरणं करावी, सरकारने निकष पाळावे असं नाहीये. मासेमारांनी पण काही निकष पाळायला पाहिजेत आणि मासेमार आणि सरकार याच्या पलीकडे ॲज अ कन्झ्युमर म्हणून आपणही त्याची एक जबाबदारीने पालन करायला पाहिजे. तर ही इकॉनॉमी वधारेल. म्हणजे केवळ हे एकट्याचं काम नाहीये. म्हणजे शासनाने धोरण ठरवलंय, चांगलं केलं,
पण ते धोरण अंमलबजावणी करणं हे मासेमारांचं, फिशिंग करणाऱ्यांचं काम आहे, संवर्धकांचं काम आहे. आणि हे दोघंही जर हे पाळत असतील तर ॲज अ कन्झ्युमर म्हणून आपणही ह्या प्रदूषणात भर न घालता सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि हे सगळं संतुलितरित्या होऊ शकतं. आमची माती आमची माणसं. ह्या सगळ्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आता हल्ली होत असेल तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. ब्लू इकॉनॉमीमध्ये, शाश्वततेमध्ये या एकंदरीतच विषयात तंत्रज्ञानाचा फायदा सध्या कसा होतोय आणि नवीन तंत्रज्ञान कुठलं विकसित झालेलं आहे? ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये बघा, आता तंत्रज्ञान मी आपल्याला एक छोटं उदाहरण देतो. हं. म्हणजे आता मगाशी मी म्हटलं की रिन्युएबल एनर्जी हं. आपल्याला आणणं गरजेचं आहे. पण त्याबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण टर्बाईन्स लावायला गेलो समुद्र किनाऱ्यावर, तर ते पाईल करताना खूप आवाज होतो. बरोबर. त्याच्यामुळे सीबेड थोडा डिस्टर्ब होतो. हं. आजूबाजूच्या माशांनाही त्याचा आवाजाचा त्रास होऊ शकतो. बरोबर आहे. हं. तंत्रज्ञान आता नवीन काय आलं की अशा प्रकारची टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली की ते पायलिंग करताना त्याच्या आधी त्याला कव्हर केलं जातं हं. हिट आणि शॉक ॲब्झॉर्बर अशा मटेरियलनी, हं. जेणेकरून त्याचा व्हायब्रेशन्स कमी व्हायला पाहिजेत. म्हणजे किती टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे आधी नुसतं पायलिंग केलं जायचं, पण आता ते आवरण केलं जातं आणि मग पायलिंग केलं जातं. बरोबर. ही टेक्नॉलॉजी झाली. त्याच्यामुळे काय झालं, विकासही झाला. हं. एकीकडे आपण विंड एनर्जी पण क्रिएट करतोय आणि एकीकडे मच्छीमारांचंही नुकसान होत नाही. म्हणजे असा बॅलन्स हा ह्याच्यातून होतो. दुसरं मी आता आपल्याला उदाहरण देईन हं. तंत्रज्ञानाचं, की आपल्याकडे जसं काही जण म्हणतात की हं. आपल्या कन्साइनमेंट परदेशात जातात आणि त्या रिजेक्ट होतात. आपण एक्सपोर्टमध्ये आपण खूप टॉप आहोत. श्रिम्प एक्सपोर्टमध्ये आपण खूप पुढे आहोत. त्याच्यावर तर मेन आपली ब्ल्यू इकॉनॉमी आहे. हं. पण ज्यावेळी कन्साइनमेंट रिजेक्ट होते, ते रिजेक्ट होण्याचं कारण काय? मग तो मोठा विषय आहे. पण ती होऊ नये याच्यासाठी काय करता येईल आपल्याला? तर एक ट्रेसेबिलिटी स्टडी आपण करू शकतो. म्हणजे हं. ट्रेसेबिलिटी आता युरोपमध्ये तर आपण ज्यावेळी रेस्टॉरंटमध्ये खायला जातो, हं. त्यावेळी मेनू कार्डमध्ये स्कॅन कोड असतात. ते तुम्ही स्कॅन केलेत तर आपल्याला तो मासा प्लेटमधला कुठल्या समुद्रातून आलेला इथपर्यंत कळतं. हं. ही झाली त्याची ट्रेसेबिलिटी. तर ह्या लेव्हलला जाण्यासाठी काही बारकोड्स, म्हणजे माझंही पीएचडीचे संशोधन आहे, ते DNA बारकोड्स मी डेव्हलप केलेले आहेत. हं. त्या बारकोड्समुळे आपल्याला हे कळतं की माझ्या प्लेटमध्ये कुठला मासा आहे हं. आणि तो कुठून आलेला आहे हे पण आपल्याला कळतं. मग अशा प्रकारचे जी तंत्रज्ञान आहेत, हं. ट्रेसेबिलिटी, DNA बारकोडिंग, याचा समावेश हळूहळू भारताला पण करायला पाहिजे. आज जागतिक स्तरावर जर आपल्याला ह्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं झालं बरोबर. तर आपल्याला ती टेक्नॉलॉजी, आता टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केली ॲज अ सायंटिस्ट म्हणून मी टेक्नॉलॉजी डेव्हलप केले, हं. पण ती पिअर्स व्हायला पाहिजे. प्रोफेशनली किंवा कमर्शियल लेव्हलवर तिचं अंगीकरण व्हायला पाहिजे. ती हं. टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. तिचा स्वीकार करायला पाहिजे. हं. मोठ्या मनाने स्वीकार करायला पाहिजे. बरेचसे जण म्हणतात की ही टेक्नॉलॉजी नको आम्हाला, कारण ते एक्सपोजर आहे ना. बरोबर. त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन करायला स्कोप राहत नाही. म्हणजे आज आपल्याकडे सुरमई आणि त्याच्यासारखा दिसणारा दुसरा मासा असतो. त्याच्या जागी तो सर्व्ह केला जातो. तो ओळखायला येत नाही. पण ह्या टेक्नॉलॉजीमुळे तो ओळखता येतो. मग जर अशी ओळख निर्माण होते असं जर समजायला लागलं तर कोणी भेसळच करणार नाही. बरोबर. म्हणून ती यंत्रणा आपल्याला आणावी लागेल. हे हं. टेक्नॉलॉजीचं मी आपल्याला हं. दुसरं उदाहरण सांगितलं. हं. तिसरी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, मी आपल्याला सांगतो की रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम्स. खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे. हं. मी 10 वर्षापूर्वी जर्मनीमध्ये एका कॉन्फरन्समध्ये गेलो होतो. तिथे मी ती टेक्नॉलॉजी बघितली होती हं. हं. आणि ती कमर्शियल लेव्हलवर होते तिथे. हं. पण आजही आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाहीये. का होत नाहीये? कारण की त्या टेक्नॉलॉजीसाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते आपल्याकडे नाहीये. आत्ता काय होतंय, आमचं जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे, त्याची मत्स्य विद्याशाखा रत्नागिरीला आहे. हं. तिथे मॅनपॉवर डेव्हलपमेंट जी होते ती ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होतात. हं. परंतु आम्हाला ज्यावेळी आम्ही ॲज अ प्रोजेक्ट म्हणून घेतो, त्यावेळी ग्रासरूट लेव्हलला काम करणारी माणसं जी आहेत, हं. हं. अतांत्रिक मनुष्यबळ, हे डेव्हलप करण्यासाठी आपल्याकडे काही यंत्रणा नाहीये. म्हणजे आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्येही नाहीये. हं. ब्लू इकॉनॉमी जर વધાरायची असेल तर ही एक फळी जी आहे, म्हणजे जसं केज कल्चर म्हणा, बायोफ्लॉक म्हणा किंवा हं. रास सिस्टीम म्हणा, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. ह्या टेक्नॉलॉजीचं नो असणारी खालची फळी, हं. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्या हाताशी असणारे बरोबर. असिस्टंट, हे डेव्हलप करणारी आपल्याकडे फळी नाहीये आणि ते होणं गरजेचं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी आहेत आणि त्याला सपोर्टिव्ह हा स्टाफ हं. क्रिएशनसाठी आपल्याकडे, मॅनपॉवर डेव्हलपमेंटसाठी आपल्याकडे यंत्रणा येणं गरजेचं आहे. तर असं हे सगळं ब्लू इकॉनॉमीचे तंत्रज्ञान आणि त्याचं हे आहे.
आणि मग तुम्ही आता जे सांगितलं, की आपल्याला ती जी फळी ग्रासरूट लेव्हलला काम करणारी हवी आहे, तर त्याच्यामध्ये युवकांना खूप सध्या संधी आहे असं जाणवतं का तुम्हाला? आणि एकंदरीतच ब्लू इकॉनॉमीमध्ये त्याच्याकडे युवकांनी कसं बघितलं पाहिजे? त्यांना काय संधी उपलब्ध आहेत सध्या? एक म्हणजे आपल्याला पटणार नाही, पण हा मी विषय सांगतो, की आज महाराष्ट्रामध्ये श्रिम्प फार्मवर किंवा कोणत्याही केज कल्चर साइटवर काम करणारे हे दुसऱ्या राज्यातील युवक आहेत. कारण की आपल्याकडे ते युवक उपलब्धच नाहीयेत. हं. मग आज आपण दुसऱ्या राज्यातील युवकांना इथे बोलवतो आणि त्यांना आपण त्या साइट्सवर काम करायला देतो आणि त्यांच्याकडून ते काम करून घेतो. म्हणजे किती संधी आहेत. बरोबर. म्हणजे हाच जो बाहेरच्या राज्यातून आपण जो फ्लो येतोय, तो आपल्या राज्यातील युवकांना संधी मिळू शकते. त्याच्यामुळे माझ्या मते, माझं वैयक्तिक असं मत आहे, की कॉलेजेस आता महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे झालेले आहेत. म्हणजे विदर्भात आहेत, कोकणात आहेत. अ, आणि अशा प्रकारच्या कॉलेजेसमधनं एक तंत्रज्ञ मंडळी तयार होत आहेत या विषयातली, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट. सिमिलर वेनी जर आपण अशा प्रकारची खालची फळी तयार करणारी हं. कॉलेजेस किंवा आय-टी-आयज जर क्रिएट केले, बरोबर. तर नक्कीच आपल्याला ब्लू इकॉनॉमीचा समतोल साधता येतील. आता काय होतं, एकच फळी तयार होते. ती पुढे गेल्यावर त्यांना हिंड्रन्स काय येतो, की अरे मला खाली काम करणारी माणसं नाहीयेत. तर अशा प्रकारे युवकांना अतिशय संधी आहेत. हं. युवकांना सोडा, आपल्याकडे मी आपल्याला सांगेन, की ब्लू इकॉनॉमीमध्ये मी मगाशी आपल्याला म्हणालो, मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती हं. हा एक अनटॅप्ड आपल्याकडे विषय आहे. म्हणजे मी आपल्याला सांगेन, की आमच्या प्रशिक्षण केंद्रावर आम्ही प्रशिक्षण घेतो आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वतः मत्स्य बटाटे वडे, मत्स्य हं. पापड, कोळंबी लोणचे आम्ही बनवून दाखवतो. हं. म्हणजे आम्ही थेरॉटिकल, म्हणजे आमचं जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं मत्स्य उपकेंद्र जे पनवेलला आहे, हं. हे मी अतिशय अधिकारवाणीने सांगू शकतो, की तिथे आम्ही प्रॅक्टिकल बेस्ड ट्रेनिंगच देतो हं. आणि आमचे जे ट्रेनीज आहेत, ते ट्रेनीज बाहेर पडल्या-पडल्या उद्योग सुरू करतात. याचे कितीतरी यशोगाथा आमच्याकडे आहेत. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं, तर आमच्याकडे आम्ही जे मत्स्य पदार्थ बनवण्याचं ट्रेनिंग घेतलं, हं. त्याच्यामध्ये महिला बचत गट आले होते आणि त्यांनी मत्स्य पापड हा विषय आता कमर्शियली चालू केलाय. म्हणजे हं. त्यांचे मत्स्य पापड रेस्टॉरंटपर्यंत जातात. ही एक यशोगाथा आपल्याला मी सांगितली. आमची माती आमची माणसं. तुम्ही मूल्यवर्धक जे पदार्थ तयार करता असं म्हणताय, तर त्यामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असेल. तुम्ही बचत गटाचा उल्लेख केलाच. तर थोडंसं त्याबद्दल सविस्तर ऐकायला आवडेल, कारण आपल्या ज्या महिला शेतकरी आहेत आत्ता कार्यक्रम बघणाऱ्या, तर त्यांच्यासाठी याचा खूप फायदा होईल. आपण पण महिलाच आहात आणि आपल्यालाही मी सांगेन आणि आपल्या राज्यातील सगळ्या भगिनींना मी हे सांगेन, की आपण मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ या विषयामध्ये खूप गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. हं. मी आज आपल्यालाही विचारलं, मत्स्य वडा कुठे मिळतो? तर आपल्याकडे त्याचं उत्तर नसेल. मी आपल्याला विचारलं, बटाटे वडा कुठे मिळतो? खाली कॅन्टीनमध्येही मिळेल. पण मत्स्य बटाटा वडा कोणीही देत नाही. मग जे देत नाही तिथे बिझनेसचा स्कोप आहे हं. आणि ते बनवणं अतिशय सोपं आहे. त्याच्यासाठी आपल्याला अगदी मोठं दुकान, हॉटेल टाकायला पाहिजे, काहीच नाही. आजकाल क्लाउड किचन सुरू झालेलं आहे. हं. त्याचा वापर करा, ब्रँडिंग करा. आपण स्वतः मत्स्य बटाटे वडा किंवा कोळंबी वडे हं. किंवा मत्स्य लोणची, कोळंबी लोणची हे सगळं आम्ही आपल्याला शिकवू शकतो. त्यांनी हा एक व्यवसाय म्हणून जर बघितला, तर ह्याला एक्सपोर्टच्या पण खूप संधी आहेत. पण आजपर्यंत ह्या विषयाला कोणी गांभीर्याने घेतलं नाही. हं. त्याच्यामुळे महिलांना खूप संधी आहेत यामध्ये. किंबहुना मी एक उदाहरण देईन, मी व्हिएतनाममध्ये गेलो होतो, तर तिथे मच्छी मार्केट चालवणाऱ्या ह्या महिलाच असतात. हं. तिथे हे जे लाईव्ह फिश मार्केट आहेत व्हिएतनाममध्ये, म्हणजे त्या विषयावर पण मी येईन, की अशा प्रकारचे लाईव्ह फिश मार्केट्स आपल्याकडेही आपल्या देशात होणं गरजेचं आहे. ब्लू इकॉनॉमीचा उत्तम मार्केट हं. असणं हा एक कणा आहे. म्हणजे बरोबर. मी UAEमध्ये जे बघितले होते मार्केट्स, ते हं. स्वच्छ आणि सुंदर मार्केट्स आहेत. तसे मार्केट्स आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये येणं हा पण एक ब्लू इकॉनॉमीचाच भाग आहे, की ज्यावेळी एखादा ग्राहक खरेदी करायला जातो, त्यावेळी त्याला स्वच्छ जर दिसलं सगळं, हं. तर त्याची घेण्याची कपॅसिटी वाढते, किंबहुना हं. लोकं इझिली त्या मार्केटचा ॲक्सेस करतात. हं. तर अशा प्रकारचे मार्केट्स एस्टॅब्लिश होणं. त्याचप्रमाणे हे जे मी व्हिएतनामचं उदाहरण दिलं, जसे जिवंत माशांचे मार्केट्स आहेत, त्या मार्केटचं पूर्णपणे कंट्रोल हा महिला करतात. रात्री 12 वाजता ते मार्केट चालू होतं. हं. तिथे संपूर्ण व्हिएतनाममधले जे आजूबाजूचे शेतकरी आहेत, ते रात्री लाईव्ह फिश आणि कोळंबी घेऊन येतात. हं. तिथे ह्या महिला त्या फिशला विकत घेतात. हं. त्याचं ड्रेसिंग करून फिलेट्स काढतात आणि रेस्टॉरंटवाल्यांना त्याच दिवशी विकतात. असा लाखोचा व्यवसाय एका रात्रीत होतो आणि हे सगळं महिला करतात. आणि हे सगळं आपल्या राज्यामध्ये
होणं शक्य आहे. त्याच्यासाठी थोडंसं त्यांना कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणा किंवा त्यांना एन्करेज करा म्हणा, हे सगळ्या गोष्टी केल्या तर आपणही आज व्हिएतनामची मत्स्य व्यवसायामधून व्हिएतनामचा आर्थिक व्यवस्था 10 ते 20% फक्त मत्स्य व्यवसायातून सपोर्ट करते. आपल्या राज्यातही ते शक्य आहे. व्हिएतनामचा जो एक बासा मासा आहे, त्या बासा माशापासून त्यांनी आज फिलेटिंग चालू केलंय. त्याच्या स्किनपासून प्रीमियम लेदर चालू केलंय. त्याच्या ऑइलपासून फिश ऑइल चालू केलंय. त्याच्या हेडपासून फिश मिल चालू केलंय. फिश बॉल्स चालू केले. असं एकाच फॅक्टरीमध्ये सगळं ते करतात. म्हणजे कोणताही पार्ट त्या माशाचा वेस्ट जात नाही. असा तो कल्पमत्स्य हा बरोबर. बासा मासा त्यांचा आहे, पण त्याचं आपण संवर्धन सुरू केलेलं आहे. आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्य उपकेंद्र पनवेल इथे त्याचे प्रात्यक्षिक चालू आहेत. लोकांना आम्ही त्याचं कसं संवर्धन करायचं, पिंजऱ्यामध्ये कसं संवर्धन करायचं, त्याच्यापासून मत्स्य मूल्यवर्धनही होतं, ते कसं करायचं, हे सर्व पॅकेज आपण तिथे शेतकऱ्यांना दाखवत असतो. आणि आमचं केंद्र हे ब्ल्यू इकॉनॉमीला सपोर्ट करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. आपण या सगळ्या विषयाची खूप छान सविस्तर माहिती घेतली. पण मला एक प्रश्न असा विचारायचा जो सध्याचा गंभीर प्रश्न आहे संपूर्ण जगासमोरचा, आपल्या समोरचा, की हवामान बदल. आणि त्या हवामान बदलाचा ब्लू इकॉनॉमीवर नक्कीच दुष्परिणाम, वाईट परिणाम होत असणार आहे. तर हा नेमका काय आहे आणि त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो का? यावर थोडक्यात मार्गदर्शन आपण करावं. हवामान बदल, क्लायमेट चेंज हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. आणि मला आपल्याला सांगावंसं वाटतं की आपला जो ब्लू इकॉनॉमीशी संबंधित हवामान बदल आहे, तो हवामानाचा बदल नाहीये. तो आपल्या समुद्राच्या वातावरणाचा बदल आहे. बरोबर. म्हणजे आपली जे समुद्राचं वातावरण आहे, म्हणजे त्याचं तापमान आहे किंवा ऍसिडिफिकेशन आहे, या गोष्टी वाढत चालल्यात. का वाढत चालल्यात? कारण की आपण ॲज अ कन्झ्युमर काही नियम पाळत नाही. आता काय पाळत नाही? तर प्लॅस्टिक वेस्टचा एक साधा प्लॅस्टिक पोल्युशन हे करण्यासाठी आपणच जबाबदार आहोत. ॲज अ कन्झ्युमर म्हणून आपण पाण्याची बॉटल ज्यावेळी पितो, त्यावेळी आपण जबाबदारीने ती फेकत नाही की बाबा ती कुठल्या चांगल्या ह्याच्यामध्ये तिचं डिस्पोज करावं. नाही, फेकून देतो. गाडीत पेलं की कारमधनं रस्त्यावर फेकून देतो. हे सगळं कुठे जातं? समुद्रात. नदीच्या वाटे समुद्रात जातं. आणि खूप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पोल्युशन आपल्याकडे होतंय. हे डिकम्पोजही होत नाही. आता आपण जर बघायला गेलं तर आपल्याकडे खूप इंडस्ट्रीज आहेत. आता इंडस्ट्री मुळे विकास होतोय, त्याच्यामुळे इंडस्ट्री ह्या पाहिजेतच. म्हणजे विकासही पाहिजे, पर्यावरणही संतुलन राहिलं पाहिजे. मग यातला मधला कणा काय? तर जे काही वेस्ट आहे त्याचं झिरो डिस्टिलेशन करून मगच ते सोडण्यात यावं. आपण ब्लू इकॉनॉमी बद्दल मगाचपासून बोलतोय आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात ही ब्लू इकॉनॉमी वाढण्यासाठी, तिची भरभराट होण्यासाठी काय गोष्टी करायला हव्यात, कुठली धोरणं राबवायला हवीत आणि कशा दृष्टिकोनातून या सगळ्याकडे पाहायला हवं, यावर मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. महाराष्ट्रामध्ये आता ब्ल्यू इकॉनॉमीची आता जस्ट म्हणजे गाईडलाईन्स आपल्याला आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे राईट टाइम आहे की आता प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे पुढची 10 वर्षात आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तर ज्यावेळी आपण ब्ल्यू इकॉनॉमी म्हणतो ना, त्यावेळी मला असं म्हणायचं की साचेबद्ध पद्धतीने आपल्याला हे सगळं करायला पाहिजे. म्हणजे आधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, मासेमारांपर्यंत पोहोचून हा सगळा डेटा कलेक्ट करणं गरजेचं आहे. ही माहिती सगळी संकलन केल्यानंतर त्याचे सोल्युशन्स काय हे आपण पहिलं ठरवलं पाहिजे. कारण की आता हे नव्याने सुरुवात करायचं म्हटलं तर सगळी माहिती मिळणं गरजेचं आहे. दुसऱ्या टप्प्यात मी म्हणायचं झालं तर आपल्याला जी काही संसाधनं निर्माण करायची आहेत, त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन की आपल्याकडे अनेक खार जमिनी आहेत. त्या खार जमिनी ज्या आहेत त्या पूर्वी भाडेपट्टीने मिळायच्या, पण आता काही त्या भाडेपट्ट्याने देण्याचं बंद झालेलं आहे. त्यातले काही मँग्रोव्ह सोडले तर इतर जमिनी ज्या काही सक्षम आहेत मत्स्य शेतीसाठी, त्या परत अलॉटमेंट जर सुरू झाली तर त्याच्यातनंही चांगलं एक ब्ल्यू इकॉनॉमीला सपोर्ट मिळेल. आपल्याकडे चांगल्या बाजारपेठा, मत्स्य बाजारपेठा निर्माण करणं हे चांगलं होऊ शकतं. त्याचप्रमाणे आपल्याकडे मत्स्य पर्यटनाला खूप चांगल्या प्रकारचा वाव आहे. आपल्याकडे खूप विस्तीर्ण असा समुद्र किनारपट्टी आहे आपल्याकडे. 878 झाले, पूर्वी 720 होती, आता 878 झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये कोस्टल बेल्ट्समध्ये प्लॅनिंग करून आपण मत्स्य पर्यटन निर्माण करू शकतो. चांगले पब्लिक ॲक्वेरियम्स आपल्याकडे येणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण डॉल्फिन, शार्क, व्हेल ह्यासारखे मासे किंवा आपण त्याच्यामध्ये सी लियन शो, आता आमच्या केंद्रावरही आम्ही ते आणण्याचा प्रयत्न करत आहोत पब्लिक ॲक्वेरियमच्या माध्यमातून. तर हे येणं गरजेचं आहे. आपल्याकडे चांगल्या प्रकारचे ITIs यायला पाहिजे, जे मत्स्य क्षेत्रातील हे सगळं खालच्या लेवलचं जे तांत्रिक शिक्षण आहे, हे शिकवणारे ITIs आपल्याकडे येणं गरजेचं आहे. आपल्याकडे मासेमारी करताना मासेमारी नियमन जे आहे ते
एक प्रेशर म्हणून न लादता मासेमारांना त्याची जाणीव करून त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की हे बाबांनो का करू नका, इलिगल फिशिंग का करू नका, अनरिपोर्टेड फिशिंग का करू नका, त्याच्यामुळे कसं नुकसान होणार आहे हे त्यांना पटवून देऊन त्यांना आपल्या लूपमध्ये घेऊन त्यांना सांगून आपण हे करणं गरजेचं आहे आणि त्यांना नक्कीच पटेल हे. तर बरोबर. अशा प्रकारे ह्या उपाययोजना, ही धोरणं ही जर आपण राबवली, शासन, कृषी विद्यापीठं आणि इतर ज्या काही NGOज काम करतात, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन एका प्लॅटफॉर्मवर येऊन संघटितपणे हे सगळं काम करण्यासाठी एक ध्येय ठेवून जर आपण चाललो तर ब्ल्यू इकॉनॉमी ही आपल्याला आपण जे टार्गेट ठेवलंय त्याच्या आधीच साध्य होऊ शकते. या सगळ्यानंतर असं वाटतं की तुम्ही शेतकरी बांधवांच्या बरोबरच सामान्य नागरिकांना सुद्धा आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून काहीतरी संदेश द्यावा. सामान्य नागरिकांना मला एवढं सांगायचं आहे की मत्स्य हा विषय खूप नवीन आहे. म्हणजे अगदी 83ला आमचं कॉलेज सुरू झालं. लोकांना मत्स्य हा विषय माहिती नव्हता. हे एक नवीन फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये खूप संधी आहेत, अनटॅप्ड आहेत. तर सामान्य नागरिकांनी ह्या विषयाकडे कमर्शियली बघायचं आहे. म्हणजे मत्स्य ही शेती नाही, मत्स्य हा व्यवसाय आहे. इट इज म्हणजे आताच नुकतंच आपण शासनाने मत्स्य विषयाला प्रोफेशनल डिग्री म्हणून मान्यता दिली. म्हणजे याच्यातनं एक व्यवसाय निर्माण होणं हाच उद्देश आहे. तर सामान्य नागरिकांनी पण हे जाणून घ्यायचं आहे. कारण की आज बाहेरच्या देशाच्या तुलनेने आपण खूप पुढे चाललोय. आपण आता दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेलो आहोत जागतिक स्तरावर. बरोबर. प्रथम क्रमांकावर येण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. जास्तीत जास्त ह्यामधील शिक्षण घेण्यासाठी त्यांनी आपापल्या म्हणजे मुलं असतील, नातेवाईक असतील, त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे की तुम्ही मत्स्याचं शिक्षण घ्या. त्यासाठी कॉलेजेसही आपल्याकडे येत आहेत. ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी डिप्लोमा करा. ज्यांना डिप्लोमा शक्य नसेल त्यांनी ITI सारखं जर भविष्यात आलं ते करा. तो येईपर्यंत आमच्यासारखी प्रशिक्षण केंद्र जी प्रशिक्षण घेतात ते घ्या आणि हळूहळू सुरुवात करा. म्हणजे पूर्णपणे प्रोफेशनल आणि कमर्शियल प्लॅनिंग करून ह्याच्यामध्ये उतरा. मूल्यवर्धित मत्स्यपदार्थासारखे विषय आहेत जे महिलांना, लाडक्या बहिणींना ते फार फायद्याचे आहेत आणि त्यांनी जर हे घेतले तर त्यातनं खूप अर्थकारण बदलू शकतं राज्याचं आणि आपलं राज्य हे टॉप 1 ला येऊ शकतं ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये. जलसंपत्तीचा समतोल वापर करत पर्यावरण, रोजगार आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा विषय डॉक्टर विवेक वर्तक सरांनी आपल्याला खूप छान समजावून सांगितला. सरांनी आपल्याला त्यांचा वेळ दिला त्यासाठी आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद.